आपण बघतोय हा समृद्धी महामार्गावरील अवाढव्य आणि प्रवासासाठी उत्तम असलेला बोगदा. या बोगद्यातून प्रवास करतोय तो खास अमरावतीवरून जातोय रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यात. रायगड म्हटलं की महाराष्ट्राचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये 1674 साली रायगड किल्ल्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये करण्यात आलेली आहे. या किल्ल्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की या किल्ला 1356 मीटर उंचावरती आहे आणि 1737 पायऱ्या ह्यामध्ये आहेत. ह्याच्यामध्ये डोंगर भागातून सुद्धा जाण्यासाठीचा रस्ता आहे आणि पायऱ्यावरून जाण्याची सुद्धा सुविधा आहे आणि रोपवेची सुद्धा सुविधा या ठिकाणी केलेली आहे. आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे या ठिकाणी बसून सगळं राज्य ते चालवायचे ती जागा. सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये असलेलं हे रायगड पर्वताचं संपूर्ण दर्शन या किल्ल्यावरून होतं आणि याच किल्ल्यामध्ये आम्ही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फॅमिलीसह मुलांना आपल्या महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं इतिहास त्यांना माहीत व्हावा ह्या उद्देशाने फॅमिली टूर म्हणून आम्ही इथे आलेलो होतो. तर आपण बघू शकता की यामध्ये शिवाजी महाराजांनी एवढ्या मोठ्या उंचावरती एक त्यांचं साम्राज्य स्थापन केलेलं होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. महाडचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मुंबई गोवा या मार्गावर स्थित असलेलं गंधारपाल्ले बौद्ध लेण्या. या बौद्ध लेण्या 150 ते 300 या कालावधीमधल्या असून या येथील एकूण 30 कावे आहेत, म्हणजे 30 लेण्या आहेत आणि या 30ही लेण्यामध्ये सर्वात एक मोठी लेणी आहे ती म्हणजे 53 फूट लांब आणि 8 फूट रुंद व्हरांडा असलेली लेणी. आणि या काव्याचे दुसरे वैशिष्ट्य असे आहेत, नक्षत्रपुरा विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाने या लेण्याचे संशोधन केलेले आहे आणि हे बौद्ध संस्कृतीचे आहेत, ज्याचा इतिहास संस्कृती मंत्रालयाने संरक्षित केलेला आहे. तर महाडच्या अगदी जवळच असलेल्या गांधारपाल्य बौद्ध लेण्या ह्या सुद्धा पाहण्यासारख्या आहेत आणि म्हणून संपूर्ण फॅमिली सुद्धा या ठिकाणी गेलेली आपणास दिसते. तर चला बघूया आपण गांधारपाल्य बौद्ध लेण्या. सामाजिक समानतेच्या दृष्टिकोनातून डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाड या ठिकाणी चवदार तळ्यावरती सत्याग्रह केला आणि तोही सत्याग्रह म्हणजे पाण्याच्या अधिकारासाठी सत्याग्रह होता. नैसर्गिक साधनसंपत्ती असलेली सर्व मानवांसाठी सारखी असलेलं ते म्हणजे पाणी आणि ह्या पाण्याचा वापर सर्वांना सारखा करता यावा यासाठी हा पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्यावरती सत्याग्रह घेतलेला आणि म्हणून ह्या दिवसाला 20 मार्च या दिवसाला सोशल एम्पॉवरमेंट डे म्हणून भारतामध्ये संबोधलं जातं. पण सामाजिक न्यायाचं प्रतीक असलेलं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा हा पहिला सत्याग्रह. हा महाडचा सत्याग्रह केवळ एक पाण्याचा सत्याग्रह नसून तो मानवतेच्या समानतेच्या अधिकाराचे आणि हक्काची लढाई होती. माणगावच्या जवळच असलेला श्रीवर्धन बीच अतिशय स्वच्छ आणि पाण्यामध्ये मनोरंजन आणि आनंद घेण्यासारखा. तर गाईज चला आपण या आपल्या टूरचा शेवट करतोय श्रीवर्धन बीचवर.